नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं आहे तर नवली गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 4.3 मधलं प्रश्न क्रमांक पहिला त्याच्यामधलं गणित 6 आपल्याला बघायचं आजच्या व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गणित क्रमांक 5 बघितलं, त्याचं उत्तर हे आलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 6 बघायचं. काय दिलं? 3x - 4 कंसाचा घन वजा x अधिक 1 कंसाचा घन भागिले 3x - 4 कंसाचा घन अधिक x अधिक 3 1 कंसाचा घन बरोबर 61 भागिले 189. ओके, आता हे बघा, हे सेम दिसतंय वरच्यासारखं. आपण योगवियोग क्रिया करूया. योगवियोग क्रिया केल्यानंतर काय येणार आहे? हे बघा, हे जे वरचं गणित आहे हे आपण जसं तसं लिहिलं. त्याच्यामध्ये एकदा हे गणिताची ही जी तुम्हाला बहुपदी दिसते ती आपण एकदा बेरीज केली त्याची, आणि एकदा याच्यासोबत वजाबाकी केली. ओके, तसंच सेम इकडे 61 मधून 189 एकदा बेरीज केली आणि एकदा वजाबाकी केली. त्याच्यानंतर काय झालं बघा, वजा x अधिक 3 x अधिक 1 कंसाचा घन अधिक x अधिक 1 कंसाचा घन, हे दोन्ही कॅन्सल झालं. ओके, आणि इथं खाली काय झालं? हे बघा, हे आणि हे कॅन्सल झालं. शिल्लक काय राहिलं? 3x - 4 कंसाचा घन आणि 3x - 4 कंसाचा घन, हे 2 वेळा शिल्लक राहिलं ना, म्हणून आपण 2 लिहिलं इथे. ओके, आणि त्याच्यानंतर हे बघा, हे पण -1 -1 -2, आणि हे 2 वेळा शिल्लक राहिलं, त्याच्यामुळे आपण हे 2 बाहेर लिहिले. ओके, बरोबर 61 अधिक 189 250 भागिले 61 - 189 128 झाले. आता पुढे बघा, आता आपण इकडे पण भागाकार करू शकतो, पण मी काय केलं आहे, हे 3x - 4 कंसाचा घन भागिले x अधिक 1 कंसाचा घन जसं तसं लिहिलं. बरोबर -2ला बरोबर चिन्ह या साईडला आणलं, म्हणजे त्याला गुणिले झालं, आणि 2ला आपण बरोबर चिन्ह या साईडला आणलं, मग ते भागिले झालं. ओके, किंवा नाही आणलं तरी चालतं, ह्याला फक्त तिकडे नेलं तरी पण चालतं आहे. हे बघा, इथे बे केलं तर आपण वजा 1ला आपण या साईडला नेलं तरी पण चालतं, म्हणजे वजा चिन्ह कॅन्सल होतं. ओके, कारण 2ला आपण इकडे आणू शकत नाही, म्हणून आपण -1ला आपण इकडे नेऊया, म्हणजे ते -1 ह्याला गुणिले झालं. ओके, असं गुणिले झालं इथे -1 आणि -1 आणि हा -1 कॅन्सल झालं, म्हणजे 250 भागिले 128 शिल्लक राहिले हे. ओके, हे जाऊन दे. त्याच्यानंतर 2ने भाग घालवायचा आहे. दोघांना भाग जात असेल तर घालून घ्यायचा आहे. भाग जातो आहे 250ला 2ने भाग घालवल्यावर 125 येतात, आणि वजा चिन्ह पण कॅन्सल होतं आहे. 128ला 2ने भाग घालवल्यानंतर 64 येतात. ओके, त्याच्यानंतर आता दोघांचं घनमूळ घेऊया. घनमूळ घेतल्यानंतर हा घन कॅन्सल होईल, आणि 5चा घन 125 आहे, आणि 4चा घन किती आहे? 64 आहे. हे आपल्याला पाठ असायला पाहिजे. 1 ते 10पर्यंत जरी घनमूळ पाठ असली तरी पण चालते. त्याच्यानंतर घनमूळ आपण घनमूळ घेतल्यानंतर हे उत्तर आलं आहे 3x - 4 भागिले x अधिक 1 बरोबर 5/4. तर तिरकस गुणाकार करूया. 4ला आपण बरोबर चिन्हाच्या या साईडला आणूया, आणि x अधिक 1ला बरोबर चिन्हाच्या या साईडला आणूया. ओके, त्याच्यानंतर 4 × 3x 12x वजा 4 × 4 16 बरोबर 5 × x 5x अधिक 5 × 1 5 बरोबर. तर 5xला आपण बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला आणूया, म्हणजे ते वजा होईल. 12x - 5x होईल. त्याच्यानंतर -16ला बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला आणल्यानंतर ते अधिक होईल, 16 अधिक 5 होईल. बरोबर, 12xमधून 5x गेले, 7x राहिले. बरोबर 16 अधिक 5 21. आता xला इथेच ठेवूया. 7ला बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला आणूया, म्हणजे ते इथे गुणिले, इकडे नंतर होणार भागिले. 7 × 7 7 × 21. x बरोबर 3 उत्तर आले. ही समीकरणाची उकल आहे. तर प्रश्न क्रमांक 2 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.